श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी चरित्रसारामृत या पवित्र ग्रंथातील अध्याय 9चे अर्थ। या अध्यायात स्वामींच्या कृपेने एका भक्ताचा आजार कसा बरा झाला आणि त्यातून कसा एक पवित्र मठ उभारला गेला हे सुंदर वर्णन आहे। चला तर मग ओळ ओळीने हा अध्याय वाचूया आणि त्याचा अर्थ जाणून घेऊयात। श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाचे जप ध्याने अखंडित चालती। अर्थात श्री गणेशाचं स्मरण करून सुरुवात करतो। अक्कलकोट नगरीत घरोघरी स्वामींची कीर्तन, रोज ब्राह्मण भोजन, स्वामींच्या नावाचा जप आणि ध्यान हे सर्व सतत चालत असायचं। दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरून चित्ती, बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात। अर्थात स्वामींची कीर्ती चारही दिशांना पसरलेली होती। मनात भक्तिभाव ठेवून अनेक लोक अक्कलकोट नगरीत स्वामींच्या दर्शनासाठी येत होते। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी, यवन, भाविक दर्शनार्थी धावणे। अर्थात वेगवेगळ्या जातीपातीचे अर्थात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र तसेच पारशी तर काही मुसलमानही स्वामींच्या दर्शनाला उत्साहाने येत असत। यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पे। अर्थात नगरीत नेहमी यात्रेचा उत्साह असे। साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी सर्वजण आनंदाने स्वामीच्या दर्शनासाठी येत। किती वर्णमय महिमान जिथे अवतरले परब्रह्म, ती नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली। अर्थात तिथे स्वामी अवतरले ती नगरी म्हणजेच प्रत्यक्ष वैकुंठासारखी भासत होती। असो यशा नगरात शंकरराव प्रवेशित, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले। अर्थात अशा पवित्र नगरीत शंकरराव आले आणि त्यांच्या मनाला अपार समाधान मिळाले। जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सगळी तिच्या हस्ते होतीसे। स्वामींच्या सेवकांपैकी सुंदराबाई ही एक प्रमुख सेविका होती। स्वामींच्या बऱ्याच सेवा तिच्या हातून होत असत। व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागून द्रव्य काय देईन। शंकररावांनी सुंदराबाईंना विनंती केली की जर आजार दूर करण्याची विनंती त्या त्यांच्या बाजूने स्वामीपुढे मांडतील तर त्या बदल्यात ते काही धन अर्पण करतील। बाईसी द्रव्यलोभ पूर्ण, आणले तिचे मन, म्हणे मी तुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की। अर्थात सुंदराबाईला थोडा धनलोभ होता। ती म्हणाली मी एवढेच करेल, पण तुम्ही मला 2000 रुपये द्याल की। ते म्हणते बाईसी येतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयाचे देईन सत्यवचने। अर्थात शंकरराव सुंदराबाईला म्हणाले जर तुम्ही एवढे कार्य केले तर मी तुम्हाला 10,000 रुपये देईल, हे माझे सत्यवचन आहे। बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा। अर्थात बाई आश्चर्यचकित झाली। ती म्हणाली जर हे खरं असेल तर पाण्यावर संकल्प करून हा निर्धार तुम्ही पक्का करावा। शंकरराव तेसे करीती। बाई आनंदी चित्ती, म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रती कार्य आपुले करीन। अर्थात शंकररावाने तेसेच केले। बाई आनंदली आणि स्वामीकडे प्रार्थना करून कार्य करायचे ठरवले। बाई स्वामीसे बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो। अर्थात बाई स्वामींना म्हणाली हे गृहस्थ थोर व कुलीन आहेत, पण पूर्वजन्मांच्या कर्मामुळे ब्रह्मसंबंध एका प्रकारची व्याधी यांना ग्रासला आहे। तरी आता कृपा करून मुक्त करा व्याधीपासून। ऐसे ऐका तवरदानी समर्थ तिथून उठले। अर्थात बाईची विनंती ऐकून स्वामी उठले, कृपा करण्यासाठी तत्पर झाले। यवन स्मशानभूमीत आले तिरास त्वरित, एका नूतन खाचेत निजले छाती टाकून। अर्थात श्री स्वामी समर्थ महाराज एका मुस्लिम स्मशानभूमीमध्ये आले, एका नव्या खाटेवर पडले। सेवेकरी शंकररावांशी म्हणती लीला करून येशी, चुकवेल तुमच्या मरणाशी, इच्छे मानसे धरावा। अर्थात सेवक ते पाहून शंकररावांना म्हणाले स्वामींनी अशी लीला केली की तुमचा मृत्यू टाळला आहे, हे तुम्ही निश्चयाने मानावे। शंकररावे त्या दिवशी खानदिदला फकीरासी आणि शेखनूर दर्ग्यासी एक खिफणी चढविले। अर्थात त्या दिवशी शंकररावांनी फकीरांना भोजन दिले आणि शेखनूर दर्ग्याला एक कफन अर्पण केले। मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी। अर्थात काही दिवसांनी स्वामींनी आज्ञा केली बारीक चिरलेले निमाचे पान अर्थात लिंबाचे पान आणि 10 मिरे मिसळून औषध तयार करावे, ते घ्यावे व औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाले स्वामीराज वैद्य व्याधी प्रयत्नाची। अर्थात हे औषध घेतल्याने ब्रह्मसंबंध व्याधी जाईल असे महाराज शंकररावांना म्हणाले, कारण स्वामी स्वतःच वैद्य
झालेले होते. त्यावेळी ते घ्यावे व औषध तिने जाईल ब्रह्मसंबंध झाले स्वामीराज वैद्य व्याधीपळे आपणाची. अर्थात स्वामी महाराज शंकररावास म्हणाले, हे औषध घातल्याने ब्रह्मसंबंध व्याधी जाईल. ह्या निमित्ताने स्वामी स्वतः वैद्य झाले होते. प्रकृतीसे आराम पडला, राव गेले स्वर्णराला, काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंधी सोडिले. अर्थात शंकररावांची प्रकृती सुधारली. ते आपल्या गावाला गेले आणि काही महिन्यात व्याधी पूर्णपणे नाहीशी झाली. मग पुन्हा आनंदीसी दर्शन आले. अक्कलकोटासी येऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. ते पुन्हा आनंदाने अक्कलकोटला आले आणि स्वामींचे दर्शन घेऊन आनंदित झाले. म्हणती वैदी गेल्यानंतर रुपये दिन 10 सहस्त्र असा केला निर्धार, त्याचे काय करावे. अर्थात शंकररावांनी ठरवले होते की वैदी गेल्यावर 10,000 रुपये अर्पण करतील. आता ते काय करायचे असा प्रश्न स्वामीपुढे त्यांनी ठेवला. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुनी गच्ची निश्चिती बट तुम्ही बांधावा. अर्थात स्वामींनी सांगितले गावाबाहेर मारुतीचे ठिकाण आहे, तिथे चुनी गच्चीचा मठ तुम्ही बांधावा. ऐशी एकांताने राहणार नाही कोणी, ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करतात ते. अर्थात एकांत जागा असल्याने कोण तेथे राहणार नाही अशी विनंती कारभारी स्वामींना करू लागले. सर्व नमुती ते त्यांची मठ बांधिला चुनी गच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. अर्थात सर्वांच्या संमतीने तिथे मठ बांधला गेला आणि शंकररावांची कीर्ती कायमची अमर झाली. इत्त श्री स्वामी तीर्थसारामृत नाना प्राकृत कथा समंत सदापुरसुत भयभक्त नवमोध्याय गोड हा. श्री स्वामीराजार्पणमस्तु. शुभमभवतु. श्रीरस्तु. अशा रीतीने हा गोड 9वा अध्याय पूर्ण होतो आणि तो श्री स्वामींना अर्पण केला जातो. जय जय स्वामी समर्थ. या अध्यायातून आपण शिकलो की स्वामींची कृपा, भक्ताचा दृढ निर्धार आणि सेवेतून होणारे चमत्कार हे सर्व एकत्र येऊन केवळ आजार बरे करत नाहीत तर समाजासाठी चिरंतन कल्याण घडवतात. अशाच आणखीन अध्यायांचे अर्थ आणि कथा आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. श्री स्वामी समर्थ.